नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करतो आजच्या व्हिडिओत मी उदय लाड खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की अमेरिकेचं सोयाबीन विकणार आता आपला भारत। सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता अमेरिकेचं सोयाबीन विकणार आपला भारत। मग अमेरिकेचं सोयाबीन आपला भारत देश कशामुळे विकणार व या विक्रीमुळे आपल्या भारत देशाला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओ या ठिकाणी एकदा करा लाईक व त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर व चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो ठिकाणी सतत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट व लाख मोलाचा व्हिडिओ की आता अमेरिकेचं सोयाबीन आपला भारत देश विकणार। मग अमेरिकेचं सोयाबीन भारत कशामुळे विकणार आणि ही सोयाबीन विकल्यानंतर भारताला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला समजावून सांगणार आहे। म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हीच आपणास कळकळीची विनंती। तर बघा मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला माहित असेल की सध्या अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे। अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीज वरती चीनने सध्या 15% आयात शुल्क लावले। हे आयात शुल्क भविष्यात वाढू सुद्धा शकते। मग अशा परिस्थितीमध्ये ॲग्री कमोडिटीजचा जो व्यवहार आहे ते करणं अवघड झाले। अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेला सोयाबीन विकल्याशिवाय गत्यंतर नाही तर दुसरीकडे चीनला सोयाबीन घेतल्याशिवाय गत्यंतर नाही। करावं तर काय करावं हा महत्त्वाचा प्रश्न। मग मधला मार्ग कोणता? तर अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेने विचार केलाय की आपण काय करायचं की सगळं सोयाबीन भारताला पाठवायचं। भारत काय करणार, हे सोयाबीन सगळं चीनला पाठवणार आणि याच्यामुळे चीनला एक्स्ट्रा आयात शुल्क द्यायची गरज नाही। अमेरिकेचं पण सोयाबीन विकल्या चालले, चीनला पण सोयाबीन मिळाले, दोघं पण या ठिकाणी विन विन। मग अशा परिस्थितीत आपल्या भारत देशाचा कशामुळे फायदा होणार लक्षात घ्या। भारताने अमेरिकेचं सोयाबीन घेऊन चीनला दिलं तर भारताला याच्यामध्ये असणार जे काही टॅरिफ आहे त्याच्यामध्ये अमेरिका कन्सेशन देऊ शकते। तुम्हाला माहिती आहे की फायदा असल्याशिवाय कुणी कुणाची पत्तरवाळी सुद्धा उचलत नाही, आपला तर भारत देश आहे। मग अशा परिस्थितीमध्ये भारताने सुद्धा विचार केला जाऊ द्या ना, पाहुण्याची काठी आहे, साप पण मरायला काही टेन्शन नाही, सोयाबीन यांना द्यायचंय, आपल्याला काही घेणदेण नाही, मध्यस्थ म्हणून फायदा व्हायलाय ना, होऊ द्या, हरकत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सांगा भारताने मध्यस्थी करायला पाहिजे का नाही? 100% करायला पाहिजे, कारण आपल्याला दोघांकडून पण फायदा आहे आणि नुकसान किती आपलं 0%। मग अशा परिस्थितीमध्ये भारत हा अमेरिकेचं सोयाबीन आपल्या इथे येऊ देणार आहे आणि हे सोयाबीन जशाल तसं चीनला पाठवणार आहे। भारताचं काही नुकसान नाही, पण फायदा एवढा आहे की चीनवर पण उपकार व्हायलेत, अमेरिकेवरती पण उपकार व्हायलेत आणि याचा फायदा भविष्यात आपल्याला मिळणार। आणि याच्यामुळे तुम्हाला सांगतो की भारताची अर्थव्यवस्था सुधारणार याबद्दल कसल्याही प्रकारची शंका व दुमत नाही। पण हे आजवर प्रामाणिकपणे वागल्याचं हे असणारं द्योतक आहे आणि याच्यामुळे मिळालेली बक्षीस एवढं मात्र खरं। याच्यामुळे तुम्हाला सांगतो देशातील सोयाबीनच्या दरावरती खूप सारा परिणाम होणार नाही, परंतु भारताच्या भोवती गणित फिरतील, त्यामुळे देशातील सोयाबीनची दर पातळी 4,500 पर्यंत जायला मात्र काही हरकत नाही। याच्यामुळे काय होणार ते पण सांगतो। सोयाबीनचा बाजारभाव 4,500 पार जाईल, पण त्यानंतर खूप तेजी दाखवेल ही पण शक्यता नाही। म्हणून 4,500 भाव मिळाला तिथे सोयाबीन विकून टाकायचं आणि ओरिजिनल पावती घ्यायची, ज्याच्यामुळे भविष्यात आपल्याला 100% भावांतर योजनेचा इथं फायदा मिळू शकतो। तर भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्यास मिळत राहतो सतत। तर शेतकरी मित्रांनो, असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओत मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधव आजच्या व्हिडिओत करतो मनापासून खूप खूप आभार।